आकांक्षा जावडेकर, आपण पाहताय एबीपी माझा या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। नियोजन शून्यतेमुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा अखेर रद्द। जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप। सरकारला परीक्षाही घेता येत नाही, विरोधकांचा हल्लाबोल। नीटच्या पेपर फुटीचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत। नाशिकमध्ये पहिला पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती। संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या जाळ्यात। 15 लाखांना पेपर विकल्याची माहिती। भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, केवळ शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। सिल्वर ओकवरील भेटीनंतर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण, तर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करत राहण्याचंही वक्तव्य। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नावं पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारिणीतून गायब। तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचं सुनेत्रांचं स्पष्टीकरण। पार्थ पवारांसोबतच्या शीतयुद्धामुळे नाव जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा। पंतप्रधान मोदींचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीची पूर्वतयारी। राज ठाकरेंचा हल्लाबोल, तर राष्ट्रहिताच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांचा सल्ला। नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता। धर्मांतर प्रकरणात निदा खानची महत्त्वपूर्ण भूमिका। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठपका। सांगलीच्या जतमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना। मंदिराची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू, तर काही जण गंभीर जखमी। नमस्कार महाराष्ट्र, हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपल्या लेकरांनी डॉक्टर बनावं